कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। देवा, या घराला परत कोणाची नजर नको लागू दे। लय कष्टानं उभं केलं हे सगळं, मला बाकी काय नको। या घरातल्या लोकांना व्यवस्थित ठेव। तुझ्या आईचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे। तुझं कुठलंही संकट तुझ्यापर्यंत पोचू देणार नाही। ते संकट मी माझ्यावर घेईन। सूर्य, अरे तू इथे काय करतोयस? गुरुजी आतमध्ये प्रसादासाठी बोलवत आहेत, तू येतोयस ना? तुझं मला कोणतरी हाक मारल्यासारखं वाटलं ग। काय? हो, अरे पण इथे तर कोणीच दिसत नाहीये। तुला भास झाला असेल कदाचित। तू चल, आपण आतमध्ये जाऊया। सूर्या, ही लपवाछपवी नाही सहन होते आता। तुला जे काय आहे ते स्पष्ट खरं खरं सांगायची वेळ आली आहे। एवढे मुस्को ती धनु पण नुसती आजूबाजूला असते, सदा मला फोन पण घेता येत नाही। आता कामने चांगलीच वैतागली असणार। हॅलो, कुठे होतास रे तू? सकाळपासून तुला फोन करते, एक साधा फोन पण नाही उचललास तू। आता टाइम मिळाला का तुला? तुला काय सांगू इकडे काय चाललंय ते। अगं ती धनु नुसती आजूबाजूला असते, मला सदा फोन पण घेता येत नाही। बोल ना, काय झालं? अरे चिमू, पैसे चोरीला गेले आपले सगळे। काय? अगं तुला काय येडबीड लागले का काय? पैसे चोरीला गेले म्हणजे? अरे मी तुला त्या बाईबद्दल सांगितलं होतं ना, ती बाई माझ्या घरापर्यंत आली आणि तिने बॅग चोरली आणि मला मारून ती निघून गेली घरातून। तू एक काम कर, ती बाई कोण आहे ना ते शोधून काढ। मी तिला सोडणार नाहीये, तिने मला पण मारले चिमू। अगं बच्चा, पण ती थोडी थोडी रक्कम होती का? अगं 5 लाख रुपये होते ते। एक काम करू, आपण पोलीस कंप्लेंट करू। अरे तू वेडायस का जरा? म्हणजे पोलीस त्या बाईला सोडून मलाच पकडून देतील? अगं का? ते पैसे आपले नव्हते, ते सूर्याच्या घरातून चोरलेले। मग आपण कंप्लेंट कशाची करणार बरं? हा ग, हे पण खरं आहे। मग आता काय करायचं? काय नाही, मी त्या आता बाईला काही पण करून शोधून काढणार। आणि तसं पण ती पैसे ना त्या सूर्यालाच देणार होती। आणि सूर्यासाठी अशी आयरी गैरी बाई रिस्क घेणार आहे का सांग बरं? तू एक काम कर, ती बाई नेमकी कोण होती ना हे शोधून काढ, मग आपण बघू पुढे काय करायचं ते। चालेल, मी बघतो। जिमू, मला खूप लागले, तिने खूप मारले मला। माझी काळजी घ्यायला तू पण नाहीये जवळ। तुझी काळजी घेतो मला नंतर। इथं काय चाललंय माझं, मला किती वैताग आलाय काय सांगू तुला। मला ना खरंच काय कळत नाही, पुढे जाऊन आयुष्याचं काय होणार आहे, कसं होणार आहे। बच्चा, मला ना तुझी खरंच खूप आठवण येते। आपण लवकर भेटूया की? हो ठीक आहे, पण आपल्याला ना त्या पैशावरती लक्ष दिलं पाहिजे, कळलं का? ओके ओके, बघतो मी। ठीक आहे, बाय। ओके बाय। जिम, तेजू, अगं काय करायला लागलीस? केवढा घमघमाट सुटलाय। आंब्याचा शिरा बनवते, बनतच आलाय। झाला की मग तुम्हीच खाऊन सांगा कसं झालंय ते। पण काय ग, आज ही समजा कशासाठी? अगं आंब्याची पहिली पेटी आली ना घरात, म्हणून म्हटलं मग आमरस करण्यापेक्षा ना काहीतरी वेगळं करावं। आणि यांना पण आंब्याचा शिरा आवडतो ना, म्हणून मग मुद्दामच करायला घेतला। अगं मला वाटलं तुला आवडतो म्हणून करायला लागलीस। हा म्हणजे मला आवडतोच, पण हे पण आवडीने खातील ना, म्हणून मग मुद्दाम केला।
हे बघ तेजू, तू संसारात रमतेस हे चांगलीच गोष्ट आहे, पण ह्यो संसार कुणासोबत आहे ह्याचा तू परत एकदा विचार करावासा असं मला वाटतं, आणि मग निर्णय घे काय ते. नाही म्हणजे शत्रूचं हे असं बदललेलं चांगलं वागणं किती दिवस टिकल देव जाणे. तेजू तू वाईट वाटून घेऊ नको, पण नाही आत्या, तुम्ही माझ्याबद्दल वाईट विचार करणार नाही माहितीये मला, पण आता एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी होत असताना मी तरी यांच्याबद्दल वाईट विचार कसा करू ना. म्हणजे बघ ना, यांनी मला शाळेत जाण्यापासून अडवलं नाही, नोकरी करायला पण नाही म्हटलं नाही. अगं एवढंच काय तर मी एकटी पुण्याला जाऊन आले तरी यांची काही हरकत नव्हती. आता एवढे सगळे बदल खोटे कसे असतील बरं आत्या? तेच तर, शत्रूचं हे बदललेलं वागणं तुला खोटं वाटना आणि आम्हाला खरं वाटना. उलट त्याच्या या बदललेल्या वागण्याची जास्त भीती वाटायला लागली. आत्या अगं नको काळजी करू, सगळं चांगलं होणार आहे बघ आता. सगळं तुझ्या मनासारखं होऊन दे. काजू घालते मी आता तर. काय करावं या पोरीचं? 100 चुकीच्या गोष्टी विसरायला हिला एक चांगली गोष्ट पुढे उरते. तुझ्या सुखाला कुणाची दृष्टी न लागू तेजू. तू 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 इथं म्हणजे माझ्या खोलीत काय करतेस? तुझी खोली जिम, तू विसरलास का? आपलं लगीन झालंय. हा आता सत्यनारायण होईपर्यंत मी इथं झोपू नाही शकणार, पण बाकी कामं करायला मला इकडे जावं लागेल ना. हा पण एवढ्या उशिरा आंघोळ करत होते. काय आंघोळ करायला? अगं पण त्याला काय येळ काळ आहे की नाही? माझं जाऊ दे, तुझं काय चाललं होतं? माझं माझं काय चालणार? काय नाही. जिम, तू सांगितलं तेच तर मला कळणार नाही असं वाटतंय बरं तुला? अगं पण कशाबद्दल बोलतेस तू? माझं जाऊ दे, घरातल्यांना कळलं तर ते काय म्हणतील? काय? अरे ते म्हणतील की लग्नाला 2 दिवस बी नाही झाले आणि नवरा नवरीच्या मागं करायला लागले. मी नाही माग. हो का? मला काही कळत नाही वय, सारखं माझ्या मागं करतोयस, जिकडे जाते तिकडे येते. समोर असले की 2 शब्द नीट बोलत बी नाहीस, पण एकदा का लांब गेले का माझी पाठ सोडत नाहीस. अगं मी नुसतं खोलीत येत होतो, दुसरं काय नाही. अच्छा. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.